कोल्हापूरच्या बाजारपेठेत आज आंब्याचे 15,400 बॉक्स आणि 856 पेट्यांची आवक झाली आहे। अक्षय तृतीयेचा मुहूर्त असला तरी आवक वाढल्याने आंब्याचे दर घसरले आहेत। देवगड हापूसचा दर 300 ते 700 रुपये तर रत्नागिरी हापूसचा दर 250 ते 600 रुपयांपर्यंत आहे। देवगड केसरचा दर 200 ते 500 रुपये तर कर्नाटक हापूसचा दर 200 रुपयांपर्यंत खाली आलाय। दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याची उलाढाल मोठ्या प्रमाणात होते। उलाढालीमुळे आंब्याचे दर वधारतात, पण गेल्या 4 दिवसांपासून कर्नाटक हापूसची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे। आज कोल्हापूरच्या मार्केट यार्डात 15,430 बॉक्स आणि 856 पेटी आंब्यांची आवक झाली। बाजारपेठेत आंब्याची आवक वाढल्याने कोकणच्या हापूसच्या दरात घसरण झाली आहे। देवगड हापूस आंब्याचा दर प्रति पेटी 300 ते 700 रुपये तर पायरी आंब्याचा दर 300 ते 600 रुपये आहे। रत्नागिरी हापूस आणि पायरीचा दर प्रति पेटी 250 ते 600 रुपयापर्यंत आहे। देवगड केसरचा दर 200 ते 400 रुपये असून कर्नाटक हापूस आंब्याची पेटी 200 ते 400 रुपयांपर्यंत मिळते। दर घसरल्याने फळांचा राजा अशी ओळख असणाऱ्या आंब्याचा आस्वाद आता सर्वसामान्यांना घेता येणार आहे। कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून आणखी जेमतेम 15 ते 20 दिवस कोकण हापूसची आवक राहील। दुसरीकडे कर्नाटकमध्ये आंब्याचं पीक चांगलं आलंय, त्यामुळे आंब्याचे दर स्थिर राहतील असा अंदाज आंबा व्यापारी प्रसाद वळंजू यांनी वर्तवलाय।